नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे भगवान भक्तिगडावर, समर्थकांकडून पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत, केक कापत आनंदोत्सव साजरा। पंकजा मुंडेंची पेढे तुला करण्यात आली। सोलापुरात बच्चू कडूंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकले। बच्चू कडूंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 7 रस्ता परिसरात पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये रविकांत तुपकरांचा भव्य मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून तुपकर आक्रमक, हजारो शेतकरी मोर्चात सहभागी। अमरावतीत महानगरपालिकेच्या बैठकीला आमदार रवी राणांची उपस्थिती, शहरातील खड्डे, स्वच्छता आणि अनधिकृत होर्डिंगवरून रवी राणा आक्रमक। पंजाब सरकारने अफगाणिस्तानातून कांदा मागवल्याने भाजप नेत्या भारती पवार आक्रमक, इंडिया आघाडीमध्ये असलेल्या पंजाब सरकारने कांद्यावरून राजकारण न करण्याची टीका। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेले अण्णासाहेब शेलार विखेंचे समर्थक, मात्र अद्याप पक्षाबद्दल घोषणा नाही। नाशिकच्या दिंडोरीत पवार गटाच्या श्रीराम शेटे यांच्याकडून सुनील तटकरेंचं स्वागत। अजित पवार गटाच्या दिंडोरीमधील आढावा बैठकीत झळकला शेटे यांचा फोटो। नागपुरातील 5 विधानसभांवर ठाकरे गटाचा दावा, शहरातील पूर्व आणि दक्षिण नागपूर मतदारसंघाची मागणी, जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्याकडून जागांची मागणी। सोलापूरच्या मोहोळमधील अप्पर तहसील कार्यालयावरून वाद, सर्वपक्षीय नेत्यांचा आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटलांचा विरोध, वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात। सोलापूरमध्ये माजी आमदार राजन पाटील समर्थकांच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षांचा गोंधळ। राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर येथे मंजूर अपर तहसील कार्यालयाच्या समर्थनासाठी बोलावण्यात आली होती बैठक। मावळ विधानसभा जागेवरून महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता, माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा पत्रकार परिषद घेऊन मावळच्या जागेवर दावा। मावळचा आमदार कमळाच्या चिन्हावरच निवडून येणार, भेगडे यांचं वक्तव्य। पुणे शहरातील 8ही मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करणार, मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांची माहिती। कोथरूड विधानसभा मतदारसंघात किशोर शिंदे इच्छुक। शिर्डीमध्ये विखे पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत निषेध, दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी। विरारमध्ये अनधिकृत 7C रिसॉर्टवर तोडक कारवाई, ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुखांच्या मुलाच्या मारहाणीत अटॅक आल्याने मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर प्रशासनाकडून तोडक कारवाई। नागपुरातील अंबाझरी तलाव परिसरात पोलीस तैनात, TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। तलाव परिसरात तरुण स्टंटबाजी करत असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात। नाशिकमधील सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा 3ऱ्या दिवशी संप मागे, शहर बस सेवा अखेर 3 दिवसानंतर पुन्हा सुरळीत, वेतनवाढ आणि इतर मागण्या मान्य झाल्याने संप मिटला। नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी तब्बल 40 मिनिटं अडवून ठेवलेली अंदमान एक्सप्रेस रवाना, दिल्लीला जाणाऱ्या तामिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांना नर्मदापुरम येथे रोखल्याने मोठा गोंधळ। इचलकरंजीत पंचगंगा नदीला रुद्र अवतार, कुरुंदवाड आणि भैरेवाडीला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद, दोन्ही गावांचा संपर्क तुटला। भंडारात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, खातरोड मार्गावरील नागरिकांना बसला पुराचा सर्वाधिक फटका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांच्या नोट्स आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स भिजले। धुळे जिल्हा रुग्णालयातील परिसरात शेजारील नाल्याचं पाणी शिरलं, पावसामुळे नाल्यात पाणी वाढल्याने रुग्णालयातील अनेक विभाग परिसरात घाण पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल। धुळ्यातील शिरपूर तालुक्यात अनेक मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढली, अनेर प्रकल्पातून 18,500 क्युसेक क्षमतेने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। धुळे शहरात सकाळपासून रिमझिम पावसाची हजेरी, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरासह साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यात रिमझिम पाऊस। तर भुसावळच्या हतनूर धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत, हतनूरच्या 16 दरवाजातून 90,760 क्युसेक पाण्याचा विसर्ग झालाय।
अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची सुट्टीच्या दिवशी गर्दी. छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साह. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. मुठा नदीपात्रात 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे महापालिका आणि पोलीस कर्मचारी तैनात. पुणे शहरात स्वच्छता मोहीम. रविवारी 64 टन गाळ उपसला. स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता अभियान. नाशिकच्या सुकाण्यात घोडांबे धरण ओव्हरफ्लो. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. जळगावच्या भुसावळमधील बेल्हाळा तलाव ओव्हरफ्लो. तलावातून विसर्ग सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा. जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले. जळगावच्या यावलमधील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळांचं सौंदर्य फुललं. चिखलदऱ्यावर घाट धुक्याची चादर. पर्यटकांची रीत. गोंदियातील सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवे गावबांध तलाव ओव्हरफ्लो. पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प 100% भरून ओव्हरफ्लो. प्रकल्पाच्या भिंतीवर झाडं झुडपं वाढल्याने भिंतीला तडा जाण्याचा धोका. परिसरात भीतीचं वातावरण. वाशिम जिल्ह्यातील अडाण नदी क्षेत्रात मागील 5-6 दिवसांपासून जोरदार पाऊस. अडाण धरण 65.01% भरलं. या धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडले. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार पाऊस. शेती पिकांना जीवदान. बळीराजा सुखावला. भंडाऱ्यात कालच्या मुसळधार पावसानंतर आज साहित्य वाचवण्याची नागरिकांची धडपड. व्यावसायिकांसह गृहोपयोगी साहित्यांचं लाखोंचं नुकसान. कोल्हापूरच्या पूरस्थितीवर तोडगा काढा, अन्यथा आगामी विधानसभा महानगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकू. जाधववाडीतील इंद्रजित कॉलनीतील स्थानिकांची भूमिका. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फुटाने वाढ. इचलकरंजीमधील 1,700 नागरिकांचं स्थलांतर. तर पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर बेटाचं स्वरूप. दोन्ही नद्यांच्या संगमावर मंदिरं, घरं पूर्ण पाण्याखाली. 3 ते 3,500 नागरिकांचं स्थलांतर. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं कुजू लागली. गडचिरोलीत पूरस्थिती कायम. 5 राष्ट्रीय महामार्ग बंद. जवळपास जिल्ह्यातील 41 मार्ग बंद. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. नांदेडच्या गंजगाव येथील विद्युत पुरवठा 10 दिवसांपासून बंद. बिलोली तालुक्यातील विद्युत रोहित्र बंद असल्याने अनेकदा मागणी करूनही रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. लातूरमध्ये शाळेला कुलूप ठोकत शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या विषयासाठी शिक्षक नसल्याने 10वीचे विद्यार्थ्यांसह शिक्षक आक्रमक. शाळेला तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी. परभणी शहरात वाहतूक शाखेकडून कागदपत्र तपासणी मोहीम. कागदपत्र नसणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई. वर्ध्यामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. डॉक्टर उमेश वावरे आणि मित्र परिवाराच्या वतीने घरकुल, पेन्शनवाढीच्या प्रश्नांना घेऊन निवेदन. नांदेडमध्ये रस्त्याची दुरावस्था. ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. हिमायतनगर तालुक्याच्या पळसापूर डोलारी गावातील घटना. अमरावतीत पश्चिम विदर्भातील एसटी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन. 9 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. विविध मागण्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक. चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या उड्डाणपुलानंतर नव्याने उड्डाणपुलाचं काम सुरू. मात्र काम संथ गतीने सुरू. वाहतूक कोंडी सोबतच अपघाताच्या घटना वाढल्याने स्थानिकांची डोकेदुखी वाढली. वाशिमच्या वनोजामधील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर. संतप्त ग्रामस्थांकडून आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.